नमस्कार मंडळी. तर आज आहे आपला डे 4 आणि सकाळ सकाळ तुम्ही पाहू शकता मी जिंजर वॉटरनी मॉर्निंग सुरुवात केली आहे. नंतर आपल्या सिम्बासाठी आपण ब्रेकफास्ट बनवत आहे. चिकन राईसमध्ये दही टाकलेलं आहे आणि सिम्बाचं ब्रेकफास्ट. नंतर फिशेसला आपला ब्रेकफास्ट दिला आहे. तुम्ही पाहू शकता एक फिश आपली बिमार आहे थोडीशी. नंतर मी पण माझा ब्रेकफास्ट केला आणि आज मी जाणार आहे चेंबूरला आणि जाताना मला वाशी येते लॉबस्टर भेटले तर मी म्हटलं थोडंसं घेऊन जाऊया. नंतर मी थोडासा खाऊ पण घेऊन गेलो माझ्या सासरी आणि तिथे गेल्यावर तारक मेहता का उलटा चष्मा आम्ही पाहत होतो आणि टाईमपास करता करता मी लॉबस्टर बनवायचा विचार केला. घरी घेऊन जाणार होतो पण तिथेच बनवले. बटर गार्लिकचा मी मसाला इथे बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे शिवानीच्या मामांनी खास मुंबईवरून पाठवलेलं आहे. पाहू शकता हे स्वीट्स. वाव. तरी पण गाईस मी याच्यातलं एकही काही पदार्थ खाणार नाहीये. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. ओके नाही खाणार शिवानी. जबरदस्ती करतात म्हणून थोडंसं एक बाईट खातो गाईस. ओनली वन बाईट. वाव. डेली एक्सरसाइज करून गाईज आज बॉडी खूप पेन करत होती. तर आज संडे पण होता तर म्हटलं आज सुट्टी घेऊया. आणि हे बघा तुम्ही बघू शकता लॉबस्टर आपण जे होते आपले ते मी बटर गार्लिकमध्ये मस्त असे सॉटे करून घेत आहे. एवढा मस्त स्मेल येत आहे ना गाईज की वाव वाव वाव. आणि खरं गाईज खूप मजा आली. आणि सासरी माझ्या सासूबाईंनी आज बनवले होते तुम्ही पाहू शकता. मटन सुक्का, मटन कालवण तरीवालं आणि जिरा राईस होता आणि आपले लॉबस्टर्स होते आणि सॅलॅड दही आणि खूप खूप काय काय भाकरी. वाव मजा आली. खूप 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 मजा आली. आणि जाताना थोडेसे इमोशनल झाले सर्व. शिवानीला घरी घेऊन जात होतो तर सासरवाडीहून आज मला जायचं होतं माझ्या मावशीच्या इथे टिळकनगरला. तिथे मी पाहिला रजनी अण्णाचा पोस्टर. वाव खूप मजा आली. आणि आम्ही पोचलो आता आमच्या मावशीच्या घरी. आज आमचं मावशीच्या घरी खारे जेवणाचा बेत होता. तर मावशीने पण खूप मस्त जेवण बनवलं होतं पण मी खायची इच्छा नव्हती पण मावशीला राग नको यायला म्हणून मी थोडंसं सुक्कं चिकन खाल्लं पण टेस्ट वाव वाव वाव. डिनर नंतर गाईज मी घरातल्यांना घरी सोडून नंतर परत आलो वडाळा येते कारण आज होतं विजय डीके यांचं नवीन गाण्याचं रेकॉर्डिंग. रात्री घरी यायला खरंच खूप उशीर झाला आणि जेवण पण खूप झाले. एक्सरसाइज पण नाही केली खरं सांगतो गाईज. पण उद्यापासून व्यवस्थित सर्व होणार. गुड नाईट गाईज. उद्या भेटूया परत.